एनयू एक्टिव डिटर्जेंट पाउडर की ओर से देशवासियों को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं। एनयू एक्टिव डिटर्जेंट पाउडर की ओर से देशवासियों को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं। सगळ्यांच्या सहकार्यामुळे दरवर्षी आपण हा महोत्सव अतिशय यशस्वीपणे साजरा करतो। हजारो कलाकार, लाखो रसिक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आणि समाजातल्या दिव्यांगांपासून ट्रान्सजेंडरपासून महिला, पुरुष, युवक सगळ्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम करतो। आणि या कार्यक्रमात आजपर्यंत गालबोट लागेल अशी एकही घटना झाली नाही। अतिशय आनंदामध्ये हा यशस्वी होतो। याला कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी पण याला खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलही ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। यावर्षीच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत। 2017 साली आपण जेव्हा याची सुरुवात केली त्यावेळी आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक मूल्य वाढावी, कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या इथे आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला। याच्यामध्ये बालक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केलं। मनोरंजक, वैचारिक, उद्बोधनपर, देशभक्तीपर, धार्मिक आणि सांस्कृतिक या उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच, पण चांगले विचार, चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न झाला। संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कवी संमेलन, लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं। स्टेज एवढा मोठा बनवला की 3-3 हजार 2,500 कलाकारांनी प्रदर्शन केलं। मागच्या वर्षी आपण पंढरपूरची वारी बघितली की प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असा भास झाला। या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गाभा आहे आणि म्हणून केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता आपण लोकप्रबोधन हा पण उद्देश ठेवला होता। मागच्या वर्षी 1.5 कोटी लोकांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला। हा एक उच्चांक होता। 40,000 लोक ॲव्हरेज दर दिवशी मैदानावर उपस्थित होती आणि आम्ही यावेळी पहिले स्वतःहून पासेस वाटायचो, पण आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं आहे ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात। त्यामुळे 40,000 लोक आम्हाला मर्यादा आहे। आम्ही प्रयत्न केला की ठिकठिकाणी विदर्भातल्या लोकांची मागणी होती की त्या ठिकाणी आपण याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून रिले करावं, पण कलाकारांची पण त्याच्यात परमिशन पाहिजे, त्यामुळे यावर्षी काही ते होऊ शकलं नाही। याशिवाय 175 शाळांमधील 30,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे 51 मनाच्या श्लोकाचं पठण आणि 30,000 लोकांनी वंदे मातरम गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आणि जागतिक विक्रम प्रस्थापित केला। आता एक चांगली गोष्ट आहे की जे कार्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू झालं ते आता अनेक लोकांना सुरू करायची प्रेरणा झाली आणि नागपुरातही आता आपले आमदार प्रवीण दटके यांनी असा महोत्सव करायचं ठरवलं।
खासदार सांस्कृतिक महोत्सव हा एक बेंचमार्क ठरला आहे आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एक ब्रँड प्रस्थापित झालेला आहे. जे कार्यक्रम यावर्षी होणार आहेत 7 ते 8 नोव्हेंबर आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आहे. उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक गुरु आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहेत आणि यासोबतच चाणक्य, सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा घरोघर पोहोचवणारे लेखक, दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला राहणार आहे. आपल्याला स्मरत असेल की चाणक्य सिरियल जी आली होती, जी लोकप्रिय झाली होती, त्यामध्ये चाणक्याचं काम डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं होतं. हे उद्घाटन झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे राम याची प्रस्तुती होणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये आशुतोष राणा यांनी रावणाची भूमिका साकारली आहे. तुम्हाला माहिती आहे की ते एक मोठं स्तोत्र जे आहे शंकरावरचं, ते संस्कृतमधलं, ते अतिशय लोकप्रिय आहे. शिवतांडव स्तोत्र, रावणकृत, ते देखील यात त्यांनी गायलेलं आहे. त्याचबरोबर 8 नोव्हेंबरला सकाळी याला गोविंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जागर भक्तीचा हा भक्ती महोत्सव होणार. याचा 2 भाग केले आपण. सकाळी भक्ती महोत्सव आणि संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सव. तर याचं उद्घाटन जे आहे हे गीता पठण उपक्रमाने होणार आहे आणि 5वी ते 12वी इयत्तेतील 50,000हून अधिक विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्र येऊन भगवद्गीतेचा 12वा, 15वा आणि 16वा अध्याय सामूहिकरित्या पठण करणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास व मूल्याधारित शिक्षण यांना प्रोत्साहन देणारा आहे. एवढ्या भव्य प्रमाणात भगवद्गीतेचं पठण करणारा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे आणि गीता परिवाराचे प्रमुख आहेत गोविंदगिरी महाराज, ते राहणार आहेत. हाही एक प्रकारचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि हे सगळे कार्यक्रम 50,000 विद्यार्थी आणणं, त्याकरता बसेस, शिक्षण संस्था, शिक्षक त्यांच्याकडनं हे अध्याय पाठ करून घेणं हे कठीण काम आहे. याची प्रॅक्टिस करून हा एवढा मोठा कार्यक्रम हा विशेष रूपाने पहिल्यांदा होत असला तरी भक्ती महोत्सवाचं एक प्रकारे उद्घाटन या कार्यक्रमाच्या द्वारे होणार आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबरला आपले सायंकाळी आपले विशाल मिश्रा जे युवा गायक आहेत, ज्यांचा मागच्या वर्षी खूप चांगला कार्यक्रम झाला, त्यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित केलेला आहे. त्यांनी आज गली गली अवध सजेंगे राम आएंगे हे त्यांचं लोकप्रिय गीत आहे. हिंदीतले पण बरेच गीतं त्यांचे खूप लोकप्रिय आहेत. सध्या देशातले लोकप्रिय गायक आहेत. मी यावेळी समितीला विनंती केली की ज्यांचे कार्यक्रम हिट झाले ते आपण रिपीट करूया आणि म्हणून विशाल मिश्रांना यावर्षी बोलवलं आहे आणि त्यांचाही कार्यक्रम हा 8 नोव्हेंबरला शनिवारी होणार आहे संध्याकाळी. त्यानंतर रविवारी सकाळी भक्ती महोत्सवामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण कार्यक्रम आहे आणि सायंकाळी फ्युजन हा विविध वाद्याचा संगम असलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक रोणू मुजुमदार, संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व प्रसिद्ध व्हायोलिन वादक मंजुनाथ महादेवप्पा, प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी यांच्यासह विक्रम घोष, सितार व संतूर वादक स्वीकार सुनील कट्टी, मनीष कुलकर्णी,
अतुल रनिंगा, श्रीधर पार्थसारथी यांचा यात सहभागी राहणार आहे। हे सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचेच आहेत, त्यामुळे हाही कार्यक्रम आपल्या सगळ्यांकरता भारतीय संगीताच्या दृष्टीने अतिशय मोठा आणि आवडीचा होणार आहे। आपल्या सगळ्यांचं विशेषतः महाराष्ट्रातलं आणि विदर्भातलं दैवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांनी केलेली भजनं, गीतं, विशेषतः आता नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं जे विद्यापीठ गीत आहे त्याचाही पण रेकॉर्ड झाला। त्यामुळे यावेळी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित 2000 कलाकार, एका वेळी स्टेजवर 2000 कलाकार, हे दृकश्राव्य संगीतमय कार्यक्रम राष्ट्रसंतांची जीवनगाथा होणार आहे। आणि त्याचबरोबर खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आम्ही खंजिरी भजन स्पर्धा आयोजित केली होती। विदर्भातल्या लोकांची 700हून अधिक भजन मंडळी आली होती। सुरेश भटमध्ये हा कार्यक्रम झाला होता, फार सुंदर कार्यक्रम झाला होता। त्यामुळे यावेळी हा जो 2000 कलाकारांचा कार्यक्रम आहे, हाही एक प्रकारे हा वैदर्भीय जनतेकरता, राष्ट्रसंतांच्या शिष्यांकरता अतिशय उत्तम असा अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे। मंगळवार 11 नोव्हेंबरला गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचं पठण आहे आणि संध्याकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा, आपण रोज टीव्हीवर बघतात, हा अत्यंत लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। हास्य कार्यक्रमाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम या प्रेक्षकांना हसवण्याचा या कार्यक्रमाने केलेला आहे। यामध्ये प्राजक्ता माळी, सई तामणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, नम्रता संभेराव, गौरव मुरे इत्यादी कलाकार यात भाग घेणार आहेत। बुधवारी 12 नोव्हेंबरला हरिपाठ पठण कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी युवा गायक संगीतकार अखिल सचदेवा यांची लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे। नशा या दिल्ली आधारित सूफी रॉक बँडचे ते मुख्य गायक आहेत आणि बद्रीनाथ की दुल्हनिया आणि कबीर सिंग या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर गुरुवार 13 नोव्हेंबरला सकाळी गजानन महाराजांवर आपल्याला माहिती, आपला मोठा शिष्य संप्रदाय त्यांचा आहे। गजानन विजय ग्रंथ 21वा अध्याय याचं सामूहिक पठण आहे आणि सायंकाळी संस्कार भारती नागपूरच्या कलाकारांचा महाराष्ट्र व देशाची सांस्कृतिक परंपरा सादर करणारे मिट्टी के रंग हा भारतीय लोकसंस्कृतीचा संगीत नृत्यमय गाथा हा कार्यक्रम आहे। यात हजारावर स्थानिक कलावंतांचा सहभाग राहणार आहे। शुक्रवार 14 नोव्हेंबर सकाळी विष्णू सहस्त्रनाम पठण कार्यक्रम आणि सायंकाळी संगीतकार विशाल भारद्वाज व गायिका रेखा भारद्वाज यांचा लाईव्ह इन कन्सर्ट होणार आहे। शनिवारी सकाळी हनुमान चालीसा व सुंदरकांड पठण कार्यक्रम आहे आणि सायंकाळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचं हे वर्ष 750वी जयंती उत्सव आहे। त्यामुळे आपण संध्याकाळी बालकला अकादमी निर्मित नागपुरातील बालकलांचा सहभाग असलेला ज्ञानियांचा राजा हा कार्यक्रम सादर होणार आहे। माऊलींच्या जीवनावर आधारित गायन, वादन, नृत्य व अभिनयाचा कार्यक्रम आहे। या 400 कलाकार सहभागी होणार आहेत, बालकलावंत। आणि त्यानंतर आपण अखिल भारतीय हिंदी कवी संमेलन आयोजित केलं आहे। त्यात हरिओम पवार, दिनेश बावरा, सुदीप भोला, अंकिता सिंह, तेज नारायण शर्मा, अमन अक्षर यांचा सहभाग राहणार आहे। रविवारी 16 नोव्हेंबरला सकाळी महापरित्राण पाठ कार्यक्रम आहे सकाळी आणि संध्याकाळी प्रसिद्ध ख्यातनाम गायिका श्रेया घोषाल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे। सोमवारी सकाळी 17 नोव्हेंबर
पुरुषसूक्त व सूक्त पठण कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी संगीतमय केलेली देशभक्तीपर गीतं संघगीतं ते सादर करणार आहेत. कोट्यावधी स्वयंसेवकांसाठी प्रेरक असलेली आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी काही निवडक संघगीतं आणि काही राष्ट्रीय गीतं हे त्या कार्यक्रमात त्यांनी गाणार आहेत. या गीतसंग्रहाचा नुकताच एक लोकार्पण सोहळा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यात त्यांनी गायलेल्या गीतांना सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर एवढी लोकप्रियता मिळाली आहे की हिंदुस्थानमध्ये आणि हिंदुस्थानच्या बाहेर देखील त्याला लोकप्रियता मिळाली. याचं लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं होतं. ही गीतं तयार करायचा कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केला होता. मंगळवारी 18 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला ज्याचा अभिमान आहे असे मराठीतले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह इन कन्सर्ट महोत्सवाचा होणार आहे. त्यांची गीतं आपण सगळ्यांनी ऐकली आहे आणि या कार्यक्रमाने आपण सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप करणार आहोत. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपण यावर्षी शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. भारताचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, किल्ल्यांचा इतिहास, शौर्य पराक्रम आणि स्वातंत्र्याचं प्रतीक हे किल्ले बांधले जातात. आपल्या इथे गेल्या 35 वर्षापासून शिवप्रेमी रमेश सातपुते उपस्थित आहेत. आले आहे का? हे दरवर्षी हा कार्यक्रम करतात. आता आम्ही ही जबाबदारी घेतली आहे त्यांच्याकडनं. ते 35 वर्ष त्यांनी हा कार्यक्रम केला. आता आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करणार आहे. संजय बंगाले यांच्यावर जबाबदारी आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर किल्ले बनवले गेले आहेत. आपल्या इथे बर्डीवर सक्षम शाळेच्या ह्याच्यात सेवा सदनच्या ह्याच्यातही किल्ले बनवले आहेत. ही स्पर्धा आहे आणि त्यात आपण 150 किल्ले तयार करत सहभाग नोंदवला आहे स्पर्धकांनी. 25 ते 30 ऑक्टोबर हे होणार आहे. परीक्षक याचा निर्णय घेणार आहे. 51,000 रुपये प्रथम क्रमांक, 31,000 द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 21,000 आणि 5,000 प्रोत्साहनपर असे बक्षिसं मिळणार आहेत आणि खूप मुलांचा याच्यात उत्तम प्रतिसाद आहे. मला अतिशय आनंद आहे की याला विद्यार्थ्यांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. एक उत्तम कार्यक्रम आम्ही गेल्या काही वर्षापासून सुरू केला की गणेशोत्सवामध्ये उत्तम कार्यक्रम झाले पाहिजे आणि त्यामुळे आम्ही 22 पासून सुरुवात केली. आतापर्यंत एकंदर 1024 गणेशोत्सव मंडळामध्ये 12,800 कलाकारांनी एकूण हे कार्यक्रम केली. 2025 मध्ये विक्रम झाला. 417 गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या विदर्भातल्या 12,800 कलाकारांनी यात सहभाग घेतला. या गणेशोत्सव मंडळामध्ये लोकांची अभिरुची वाढावी म्हणून नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, भजन कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, लोकनृत्य, पारंपरिक खेळ आदी कार्यक्रम याच्यात आयोजित केले होते. दुर्गोत्सवामध्ये पण आम्ही आतापर्यंत एकूण 819 मंडळांना 12,000 कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर केली. नागपूरमध्ये 452 दुर्गोत्सव मंडळामध्ये 5,500हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली. यातही आम्ही भजन, कीर्तन, देशभक्ती नृत्य, गोंधळ, भारूड, नकला हे सगळे कार्यक्रम यामध्ये झालेत. शारदोत्सवामध्ये आम्ही एक रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम केला. हा फार उत्तम कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे मेहंदी काढण्याचा. महिला सक्षमीकरण व सणाचा आनंद यामध्ये 2022 पासून 1482 ठिकाणी 1,51,100 महिलांच्या हातावर मेहंदी काढली आहे.
या वर्षी 2025 साली शारदोत्सवात मेहंदी उपक्रम राबवण्यात आला. आपली धोटे आहे का इथे? हिने जागतिक विक्रम केलेला आहे. हिने खूप मुली तयार केल्या 500 ते 600 आणि त्यांना रोजगार मिळालेला आहे. आणि या मुली विशेषतः दलित आणि मुस्लिम समाजातल्या आहेत आणि त्यांना प्रत्येक मेहंदीच्या मागे 100 रुपये मिळतात. तर प्रत्येक जण या महोत्सवातून 25,000 30,000 रुपये कमवतात आणि यामधून आपले सांस्कृतिक परंपरेचं जतन झालं. 2025 मध्ये 660 ठिकाणी 71,000 महिलांनी नागपूर शहरात मेहंदी लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे. हाही पण एक उत्तम सहभागाचा झाला. यावर्षी पहिल्यांदा आमच्या समितीने खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला. नंतर लक्षात आलं की फार चांगला कार्यक्रम आहे. उपाध्याय साहेब इथे आहे, ते आपले जेलचे DG पण होते. मला नंतर लक्षात आलं की आपल्या जेलमध्ये असणाऱ्या सजा भोगत असणाऱ्या लोकांकरताही आपण काही चांगले कार्यक्रम करण्याची गरज आहे. खरं म्हणजे एखाद्या वेळा आयुष्यात चूक होते. यात अनेक कलाकार आहेत, त्यांना देखील काही काम चांगलं करावं या भावनेतून बंदिवान महिलांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा एक उत्तम कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव समितीने केला आणि 680 महिला बंदिवान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातावर मेहंदी रेखाटण्याचा कार्यक्रम झाला. हा पण एक खूप चांगला आहे. जेलमध्ये या कार्यक्रमामुळे या सगळ्यांच्या मनात जो आनंद निर्माण झाला बंदिवानांच्या, त्याचा विचार करून पुढल्या वर्षी 10 दिवस गणेशोत्सवामध्ये शारदोत्सवामध्ये त्यांच्याकरता काही सांस्कृतिक कार्यक्रम जेलच्या आतमध्ये परवानगी मिळाली तर करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. मला अतिशय आनंद आहे की सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने 5,000 पेक्षा जास्त भजनी मंडळांना तबला, पेटी, झांज साहित्य दिलं. महिलांकरता भजन स्पर्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आयोजित करतो. 5-6 हजार महिला त्यात भाग घेतात. म्हणजे जेणेकरून आपलं सांस्कृतिक वैभव वाढलं पाहिजे, समाज सत्विचाराचं आचरण झालं पाहिजे, सांस्कृतिक मूल्यांची वृद्धी झाली पाहिजे, जीवनमूल्य वाढली पाहिजे, भविष्यातल्या पिढीवर उत्तम संस्कार झाले पाहिजे आणि आपल्या सांस्कृतिक वारसा जतन झाला पाहिजे. हा सांस्कृतिक महोत्सवाचा उद्दिष्ट आहे. खासदार महोत्सव याचं जरी नाव असलं आणि मी खासदार असलो तरी माझा याच्यातला सहभाग खूप कमी आहे. हा सगळा कार्यक्रम करण्यामध्ये समितीचे पदाधिकारी, सदस्य, आपल्यासारखे सगळे उत्साहाने यावेळी 1000-1500 सांस्कृतिक महोत्सव समितीची टीम आहे आणि निस्पृह, निस्वार्थी आणि समर्पित भावनेने हे सगळे काम करतात. नागपूरची जनता त्याला सहकार्य करते. आपले पत्रकार बंधू उत्तम सहकार्य करतात, प्रसिद्धी देतात आणि या उत्तम कार्यक्रमाला सक्रिय समर्थन दिल्यामुळे या सगळ्यांच्या सहभागामुळे हा यशस्वी होतो. याही वर्षी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं अशी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने मी आपल्याला प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी जरूर कार्यक्रम उपस्थित राहावं अशी विनंती करतो. मी सांस्कृतिक महोत्सवाची जी माहिती होती ती दिली आहे. आता पत्रकार जे आहेत तेच फक्त प्रश्न विचारू शकतात, बाकीच्यांनी विचारू नये, त्यांनी नंतर विचारावे. तर तुम्हाला काही विचारायचं असेल, सुचवायचं असेल तर आपण विचारा, त्याचं उत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. NEU एक्टिव डिटर्जेंट पाउडर की ओर से देशवासियों को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं.